नमस्कार, मी रितेश जैन, आरजे ज्वेलर्स पुण्याहून. आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असाल तर आम्ही फक्त सोनं, आमच्या मालात सोनं हे दाखवत होतो आणि काढून दाखवत होतो. तर आता आपण सोनं कसं चढवतो हे दाखवणार आहे. तर सोनं चढवाय म्हणजे डिझाईन तयार केल्यापासून तर सोनं चढवून तयार होऊन बारकोड लागून टेस्टिंग करून बारकोड लागून आपली वस्तू काउंटरला कशी विकायला येते या पूर्ण व्हिडिओमध्ये 2-3 स्टेपमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता तुम्ही बघाल तर हे सर्व डिझाईन्स कॉपरमध्ये किंवा ब्रासमध्ये रेडी झालेले आहेत. याच्या झालेल्या कॉपरमध्ये ब्रासमध्ये जे डिझाईन्स आहेत तुम्ही बघाल तर एक एक डिझाईन हे हुबेहूब सोन्यासारखे बनवलेले आहेत आणि हे डिझाईन पूर्ण जे कारागीर सोन्याचे आहेत त्यांच्याकडनंच बनवलेले आहेत आणि खूप बारकाईने काम केलं जातं. इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत जाते. 4-5 कारागिरांच्या हातानंतर इथपर्यंत ती वस्तू पोचते. मग इथनं परत 3-4 कारागिरांच्या हातात सोनं चढवेपर्यंत वस्तू जाते. तर आता ही डिझाईन बघाल तर प्युअर गोल्डचे जे कारागीर आहेत तेच बनवतात. आता कुठे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तिथं असं टिकली जोडताना दाखवतोय का हे माझे कारागीर आहे, हे माझे कारागीर आहे. आम्ही सर्व डिझाईन जे स्पेशलिटी कारागीर आहेत, जो मंगळसूत्र बनवतो, जो स्पेशल फक्त मंगळसूत्रच बनवतो आणि खूप सुंदर सुंदर असे डिझाईन बनवतो, आम्ही त्याच्याकडनं काम करून घेतो. जो नेकलेस बनवत असेल, जो राणीहार बनवत असेल, जो अंगठी बनवत असेल, कोणी टॉप्स बनवत असेल, त्या प्रत्येक स्पेशलिटी कारागिरांकडनंच आम्ही डिझाईन बनवून तयार करून इथे मागवतो आणि सोनं सुद्धा आम्ही इथं स्वतः इन हाऊस चढवतो. तर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हे जे पेंडंट सेट्स आहे, हे स्टोन मध्ये पेंडंट सेट तुम्ही बघितले असाल तर मागे काळी पोत असते. तुम्हाला हे एवढे सुंदर सुंदर डिझाईन याच्यावर सुद्धा आम्ही सोनं चढवतो. पूर्ण भारतामध्ये कोणीही ह्या मालावर सोनं चढवत नाही, फक्त आरजे ज्वेलर्स हे सोनं चढवतो आणि पुन्हा याच्यावर स्टॅम्प सुद्धा आपला आरजेचा असतो. आता आरजेचा स्टॅम्प का बरं असतो याचं कारण आहे का तुम्हाला वस्तू जेव्हा द्यायची आहे, तुमचं बिल हरवलेलं आहे, तर आता ह्या वस्तूचं बिल हरवल्यावर करायचं का हा जो प्रश्न असतो, इथं तो प्रश्न आम्ही तुमचा संपवलेला आहे. कधी पण विदाऊट बिल सुद्धा आम्ही घेतो. आता हे डिझाईन्स आहे जेंट्स कड्यामध्ये, सुंदर असे डिझाईन्स आहे. कारागीरला हे बनवायला खूप वेळ जातो, लवकर हा माल मिळत सुद्धा नाही. आम्ही थोडे कारागीर असे तयार करून ठेवले का जे मार्केटमध्ये माल जो तयार होतो तो सर्व माल आम्ही उचलून घेतो त्यांच्याकडनं, कारण तो मालच खूप कमी तयार होतो. आता हे तुम्ही बघाल मोठ्या चैनी येतात, तर चैन मध्ये सुद्धा फॅन्सी असं सुंदर काम केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा स्टोन काम वगैरे आहे. आता हे झालं सगळं कच्च्या रॉ बद्दल. आता याच्यावर पुन्हा सोन्याची प्रोसेस कशी होते, सोनं चढवून कसं येतं. नुसतं येल्लो झालं म्हणजे सोनं चढलं असं नाहीये. 24 कॅरेट आमच्याकडं सोनं, असेच भरपूर लोक व्हिडिओमध्ये बोलतात का आमच्या ह्या मालात 24 कॅरेट सोनं आहे. अच्छा ठीक आहे, 24 कॅरेट सोनं आहे, पण ते किती आहे हे सांगितलं जातं का तुम्हाला? हे किती आहे हे कोणी सांगत नाही. आणि फक्त 24 कॅरेट सोनं आहे, 1 ग्राम गोल्ड ज्वेलरी आहे, फॉर्मिंग ज्वेलरी हे बोललं जातं. फॉर्मिंगचा अर्थ काय, 1 ग्राम गोल्ड ज्वेलरीचा अर्थ काय, किंवा 1 ग्राम मधील ज्वेलरी हा पण शब्द वापरला जातो. तुम्ही शब्दांकडे सुद्धा लक्ष द्या. बोलताना सोन्याचं वजन किती हे सुद्धा बोललं गेलं पाहिजे, तर क्लिअर होतं का याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं तर आहेच, पण किती हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघाल जे हे कच्चा रॉ बघितलंय, सोनं चढवल्यानंतर हे आमचं चढवून सोनं रेडी करून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये 300 ते 500 मिलीग्राम गोल्ड आहे. अजून पेंडल याच्यामध्ये बाकी विथ पेंडल 500 ते 300 मिलीग्राम गोल्डचं याच्यावर फॉर्मिंग होतं. तुम्ही सांगाल का तुम्ही 300-500 म्हणतायत का टेस्टिंग करून दाखवाल का? मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही कुठेही जाऊन टेस्टिंग करू शकतात, आमच्याकडेही करू शकतात. तुमच्याजवळ जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला आटणीवाले वगैरे सगळं माहित असतं, तुम्ही सुद्धा करू शकतात. आणि जर तुम्ही व्यापारी नाही आहात किंवा कस्टमर आहे, तुम्हाला टेस्टिंग करून बघायचं, इथं सुद्धा टेस्टिंग करून तुम्हाला मिळेल आणि सोनं कसं चढवतं हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. आता याच्यामध्येच या चैनी तयार होत आहेत, तार लावून तयार, याच्यावर सोनं चढवणं बाकी आहे. हे आता आम्ही याच्यावर 2 ग्राम सोनं चढवणार आहे. याच्यावर सुद्धा शिक्का झालेला आहे RJ2 चा, तर तो तुम्हाला पण दाखवतो. हे ज्या चैनी आहेत याच्यामध्ये 2 ग्राम सोनं चढणार आहे आणि याच्यावर शिक्का आधी मारलेला आहे आम्ही RJ2 याचा अर्थ 2 ग्राम सोनं याच्यावर चढणार आहे. RJ2 चा आधी शिक्का मारलेला आहे. 2 ग्राम सोनं म्हणजे आता त्याची किंमत झाली 20,000 रुपये.
म्हणजे साधारण 19,800, 19,500 किंवा 20,000 रुपये प्युअर 24 कॅरेट सोन्याची किंमत झाली. प्लस लागणारा रॉ त्याची किंमत, याच्यावर सोनं चढवायची त्याची प्राइस, पुन्हा जीएसटी हे सगळं इन्क्लुडिंग करून याची प्राइस 27,500 ते 31,500च्या दरम्यान ही वस्तू तयार होते आणि इन्क्लुडिंग जीएसटी वगैरे सर्व याच्यामध्ये. आता तसेच हे झुमके बघाल तुम्ही, इथे झुमके तयार आहेत, फक्त सोनं चढवायचं बाकी आहे. छोटे छोटे सुंदर असे 750, 850 वाले टॉप्स आहेत, शॉर्ट मंगळसूत्र आहेत, सर्व डिझाईन्स आहे. याच्यात भरपूर काही दाखवण्यासारखं आहे, पण मी इथं ठेवून सर्व दाखवू शकत नाही. याच्यात पेंडन्ट्स आहे, जे याच्यामध्ये खाली लटकन्स वगैरे लावलेले ते आधीच लावलेले आहे का त्याच्यामध्ये पण सोनं चढलं जाईल. जे खाली लटकन आहे त्याची जी तार आहे त्याच्यात सुद्धा सोनं चढलं गेलं पाहिजे. असे भरपूर डिझाईन आहे आणि याच्यामध्ये आता आम्ही तुम्हाला आमच्या इन हाऊस फॅक्टरीमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथं सोनं चढवायची प्रोसेस म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तयार राहा बघण्यासाठी. धन्यवाद.